पुन्हा नाही, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोहा पुन्हा नाही भेट. या तुम्हाला हा तलाव आहे. तलावामध्ये दोन ओंडके असतात लाकडाचे, ते एकत्र येतात. पण एक लाट अशी येते की त्या दोन्ही ओंडक्यांना काय करते, बालपणीच्या म्हणजे इयत्ता पहिलीपासून ते 7वी पर्यंत आपण ह्या ज्ञानसागरामध्ये पोहोच येतो. परंतु एक काळ असा आला की आपल्या सर्वांचं विभाजन झालं, कोण कोणी कर्तृत्व निघून गेला. आणि ह्या घटनेला जवळजवळ 35 वर्षाचा काळ निघून गेला, तरी पण एकमेकाच्या मनामध्ये तो कसा असेल, तो कसा असेल, तो कसा असेल, ती कशी असेल, ही जी ओढ होती ती कायम होती. मी तर कधी कधी 10वीच्या 22 मुलं आणि 13 मुली खूप दिवस बोलत राहील, खूप दिवस. आजही मला आठवतात बरं का, जवळजवळ 90% माझे आठवतात मला, बरं का, गणती करतो. परंतु आज योग असा येतोय की ते सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे दोन शाळांनी. आणि ही गोष्ट माझ्याबद्दल चांगली होती. आणि एकत्र येणं यासाठी असतं की तो आनंदातून आपलं आयुष्य वाढण्यासाठी मदत होते. जो आनंद आहे का, तो आनंद आपलं आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत राहतो. म्हणून आपल्याला जर जास्त दिवस टाकायचं असेल तर कदाचित आपल्याला पुन्हा पुन्हा एकत्र यावं. आपल्यामध्ये बरेच काही अशी माणसं आहेत, आता त्यांनी थोडीशी काय रचना केली, कल्पना मांडली. आता कोण बरेच जण बाकी राहिलेत. चालू होता माझा प्रयत्न, तर मी कसं केलं तर आमचे सोबती म्हणून नावाची वळी केल्या होत्या. आयुष्याच्या मध्यावरती आज बालमित्रांची सफर आहे. मध्यावरती म्हणजे मध्य म्हणजे 50, आपण सगळे 50 मध्ये आहोत. आयुष्याच्या मध्यावरती आज बालमित्रांची सफर आहे. आठवणींचा वृक्ष खरोखरच आता मोहरणार आहे. आपल्यावरती परमेश्वर कृपेची छाया आहे. आपल्यावरती परमेश्वर कृपेची छाया आहे. गीताशिवाय संगीता ही तर आपली ओळख आहे. रेणुका म्हणजे सरस्वती, ही आपली आधार आहे. निराशेच्या जीवनामध्ये आशा आपल्या सोबत आहे. हाजी हाजी करणारे दोन शहाजी, शब्दराश नाही बरं का, मला हाजी हाजी करणारे दोन शहाजी हे तर आपली प्रेरणा स्रोत आहे. गप्पा मारणारा अप्पा व शोभून दिसणारा तुळशीदास हे आपले सुरक्षा कवच आहे. मेजर होते. तुम्ही शोक कधीच करणार नाही, कारण अशोक आपल्या सोबत आहे. रंगपंचमीच्या रंगात रंगणारे दोन पांडुरंग चष्मा काढून प्रत्येकाला रंगविणार आहे. वा वा, व्हेरी गुड. छान छान छान, एक नंबर छान.